मनोज जरांगेकडे सरकारचं दुर्लक्ष, लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळवून लावणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत। जरांगे पाटील 6व्यांदा उपोषणाला बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। त्यांच्या उपोषणाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत सोलापूरमधील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे। सोलापूरमध्ये होणारा लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे। मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने 6व्यांदा उपोषणाला बसले असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळवून लावू। आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर ते योग्य नाही, असे मत माऊली पवार यांनी व्यक्त केले। 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील हजेरी लावणार आहेत। हा कार्यक्रम होण्यापूर्वीच सकल मराठा समाजाने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे। हा कार्यक्रम उधळवून लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे। अशात आता ओबीसी आंदोलकांनी गनिमी काव्यानं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं आहे। या दोनही उपोषणाला भेट देण्यासाठी गर्दी होणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा म्हणजे अंतरवाली फाट्यावर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केला। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। अजूनही सरकारने योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल, आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा, लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला हे सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत। आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात 6व्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल, 6 कोटी मराठ्यांचा दैवत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टाकताना 10 वेळा विचार करा। तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही। जय जिजाऊ, जय शिवराय।